King chapter 19, पहला राजा अध्याय 19 उसका वचन 5 से और उसका वचन 5 से लेके 8 तक। 5 से 8 पर्यंत। फर्स्ट किंग पहिला राजा चैप्टर 19 अध्याय 19 5 to 8। त्याचं 5 से 8 पर्यंत। पहिला राजा अध्याय 19 अध्याय 19 और उसका 5 से लेके 8 तक। आणि त्याचं 5 से 8 पर्यंत। वो झाऊ के पेड़ की तरह लेटकर सो गया और देखो एक दूत ने उसे छू कर कहा, उठ कर खा। उसने दृष्टि करके क्या देखा कि मेरे सिरहाने पत्थरों पर पकी हुई एक रोटी और एक सुरही पानी रखा है। तब उसने खाया पिया और फिर लेट गया। दूसरी बार यहोवा का दूत आया और उसने छू कर कहा, उठकर खा क्योंकि तुझे बहुत लंबी यात्रा करनी है। तब उसने उठकर खाया पिया और उसी भोजन से बल पाकर 40 दिन और रात चलते चलते परमेश्वर के खोले पर्वत पर पहुंच गए। तो रथामाच्या झुडपाखाली पडून झोपून गेला। तेव्हा एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, उठ हे खा। त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरही आपल्या उशाशी ठेवलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले। तो खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला। परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्याकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, उठ हे खा, कारण तुला दूरचा खडतर प्रवास करायचा आहे। त्याने उठून ते अन्नपाणी सेवन केले। त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस व 40 रात्री चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला। हम प्रार्थना करें। पवित्र पिता, हम आपको धन्यवाद देते हैं वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं। आपका वचन गहरी सुंदर गहरी पवित्र गहरी शुद्ध है, इसलिए हम वचन के लिए धन्यवाद देते हैं। ध्यान से सुनने के लिए और जो सुनते हुए पालन करने के लिए तो इनको सहायता करना, ये मेरी खास विनती मेरी प्रार्थना है प्रभु यीशु के नाम से, आमीन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। हम यहाँ देखते हैं एलिया होरेब पर्वत पर गया है। आणि आपण पाहतो की एलिया होरेब पर्वतावर गेलेला आहे। जब इजेबेल आहब की जो पत्नी थी इजेबेल, उसने उसे जब धमकी दिया कि मैं तुझे निश्चय तेरा प्राण ले लूंगी। आणि अहाबाची जी पत्नी होती इजेबेल, तिने काय केलं, त्याला धमकी दिली की मी निश्चय तुझा प्राण घे। तो वो उसके सामने से भाग गया आणि तेव्हा तो तिच्या समोर पळून गेला। और चौथे वचन में लिखा है कि वो जंगल में एक दिन के मार्ग पर वो भागकर वो क्या हुआ, एक झाऊ के पेड़ के तले नीचे बैठ गया। आणि चौथ्या वचनामध्ये देण्यात आलेलं आहे की तो जंगलामध्ये गेला आणि जो रथमाच्या झुडपाखाली तो जाऊन बसला। तो एक दिन का उसने यात्रा किया, बहुत थक चुका था वो। आणि एक दिवसाची त्याने यात्रा केली आणि तो खूप थकून गेलेला होता। नेचुरली दौड़ा ही होगा ना, ऐसा कोई पीछे लगता है तो दौड़ता ही है ना, तो दौड़कर वो थक गया था। आणि तो धावून तो थकलेला होता और उसने प्रार्थना की आणि त्याने प्रार्थना केली, मृत्यू मांगी। आणि मृत्यू मांगली। बाद में हम देखते कि उसकी सारे शरीर की थकावट के कारण, क्योंकि इतना दौड़कर वो जंगल में दौड़कर एक दिन की यात्रा में वो थकने के कारण वो सो गया। आणि तेवढं धावत असल्यामुळे आणि एक दिवसाच्या यात्रेमध्ये तो थकून गेला प्रभु ने होता। उसे शारीरिक आराम भी दे दिया। आणि देवाने त्याला शारीरिक आराम सुद्धा लेकिन दिला। अब उसे उस शरीर के द्वारा कुछ काम करना था, बड़ा काम करना था। आणि आता त्याला त्या शरीराच्या द्वारे काहीतरी मोठं काम करायचं उसने झाऊ होतं। के पेड़ के तले जब सोया था तो एक स्वर्गदूत उसे आकर उसे छुआ और छूकर कहा, उठकर खा। आणि म्हणून जेव्हा तो रथामाच्या झुडपाखाली जेव्हा तो झोपलेला होता, एक देवदूत येऊन त्याला स्पर्श करून म्हणाला, उठ आणि हे खा। तो उसने देखा कि उसके खाने के लिए बोला तो उसने देखा कि अरे वाह, एक रोटी रखी हुई है और एक सुरही में पानी भी रखा है। आणि त्याने पाहिलं की जेव्हा त्याला खाण्यासाठी सांगितलं तेव्हा एक भाकर आणि एक सुरहीमध्ये पाणी त्याला ठेवलेलं आहे। उसने वो खाया, आणि त्याने ते खाल्लं पानी पिया आणि पाणी प्यायलं वापस सो गए। आणि नंतर तो पुन्हा फिर बाद झोपला। में वापस स्वर्गदूत उसके पास आया आणि पुन्हा नंतर स्वर्गदूत त्याच्या जवळ आला, त्याला स्पर्श और उसे केला कहा, उठकर खा। आणि त्याला तो म्हणाला, तो उठून हे खा। लेकिन उसके साथ साथ उसने एक शब्द और भी कहा, आणि त्याच्यासोबत त्यांनी आणखी एक शब्द तो त्याला तुझे अभी म्हणाला, इसलिए खाना है आणि तुला आता हे यासाठी क्योंकि तुझे खायचं आहे बहुत लंबी यात्रा करनी आणि है। तुला दूरचा प्रवास करायचा आहे। इसीलिए उसने उठकर खाया आणि म्हणून त्याने ते उठून और खायलं। जब उसने वो भोजन खाया, आणि जेव्हा तो भोजन तो पानी खाल्ला पिया, आणि पाणी उसे प्यायलं ऐसा बल मिला आणि त्याला असं बळ भेटलं वो 40 दिन रात चला आणि तो 40 दिवस रात्र तो चालला कंटिन्यूसली। आणि लगातार। यहाँ तक हम ऐसे नहीं कि उसने रात को सोया, रात को आराम लिया, जैसे मोसेस इजिप्ट देश से जब वो भागा था आणि मोशे जेव्हा इजिप्त देशामध्ये जेव्हा तो बाळगला मिडियान में होता पहुंचने तक, आणि मिद्यानामध्ये बीच पोहोचेपर्यंत में उसने रात को कहीं ना कहीं हॉल्ट किया था, रुका था। आणि मध्ये मध्ये त्याने रात्री कुठेतरी विसावा लेकिन घेतला होता। हम यहाँ देखते हैं कि एलिया रुका नहीं था। आणि आपण इथे पाहतो की एलिया हा थांबला यहाँ होता स्पष्ट रीति से लिखा है 40 दिन रात वो चल चलकर परमेश्वर के पर्वत मनकोरे पर पहुंचा। आणि इथं आपण स्पष्ट रीतीने
वाचलो की तो 40 दिवस रात्र चालून तो देवाचा जो डोंगर आहे होरेब पर्वत तिथे तो पोहोचला उसने कहीं पर भी वो रुका नहीं। आणि तो कुठेही थांबला तो ये नव्हता ताकत उसे कहाँ से मिली चलने की? आणि ही जी ताकद आहे त्याला चालण्याची ती कुठून और भेटली वो भी कहाँ तक चलने की? आणि ते पण कुठपर्यंत जब तक वो चालण्याची परमेश्वर के सामने पहुंचता नहीं। आणि जोपर्यंत तो देवाच्या समोर पोहोचत और नाही उसे कैसे मालूम कि परमेश्वर होरेब पर्वत पर ही है? आणि त्याला कसं माहिती की देव हा होरेब पर्वतावरतीच आहे बताओ। ठीक है, होरेब पर्वत का दूसरा नाम क्या है? आणि होरेब डोंगराचं दुसरं नाव काय आहे क्या नाम है? आपको क्यों मिला? सिनाई पर्वत। आदिसिनाई पर्वत हाँ? कौन सा पर्वत? कोणता पर्वत सिनाई पर्वत। सिनाई पर्वत अभी बताओ कोई क्लू आपको, सिनाई पर्वत पर क्या हुआ था? इसराइलियों को 10 आदमी दिया था। हाँ, और बोलो बोलो। हाँ? जब परमेश्वर ने मोसेस को बुलाहट दिया था, आणि जेव्हा देवाने मोशेला बोलवणं केलं तो इसी होतं पर्वत पर बुलाया था। आणि त्याच पर्वतावरती त्याला और जलती हुई बोलवलं होतं. झाड़ी के द्वारा उसे बुलाहट दिया था, आणि पास खींच लिया था। आणि जळणारे जे झुडूप आहे त्याला त्याच्यामधून बोलवलं होतं इसीलिए मोसेस को मालूम था आणि म्हणून मोशेला माहित कि होतं इस पर्वत पर यहोवा होता है, आता है। आणि ह्या पर्वतावरती यहोवा इसलिए असतो जब उसने इसराइलियों को मिस्र देश से बाहर निकाला, आणि म्हणून जेव्हा त्यांनी इस्रायली लोकांना मिस्र देशातून बाहेर उसने काढलं सबसे पहले वो इसराइलियों को कहाँ लेकर गया? आणि तो सर्वात पहिले इस्रायली लोकांना सिनाई बाहेर पर्वत घेऊन के गेला नजदीक लेकर गया। आणि सिनाई पर्वताच्या पाशी तो घेऊन गेला और इसीलिए जब सिनाई पर्वत के नीचे ये सब लोगों ने अपना डेरा डाल दिया था, तो परमेश्वर से मिलने के लिए परमेश्वर से आज्ञा पाकर वो उस होरेब पर्वत जिसे हम सिनाई पर्वत कहते हैं उस पर वो चढ़ गया। मिनिमम उसका हाइट जो है बहुत 2000 के आगे उसका हाइट है लगभग। आणि सिनाई पर्वताची जी हाईट आहे ते 2000चे लगभग आहे इतना वो चढ़कर वहां पर उसने परमेश्वर से बातें की। 40 दिन 40 रात वहां रहा। आणि म्हणून तो चढून तो 40 दिवस 40 रात्र तिथे राहिला आणि देवासोबत तो बोलला कितने दिन? आणि किती दिवस मोसेस भी 40 दिन 40 रात वहां पर निराहारा बिना पानी के वो वहां रहा। आणि मोशे सुद्धा 40 दिवस 40 रात्रांपर्यंत तो निराहार राहिला होता इसलिए सारे इस्राएलियों को मालूम है कि परमेश्वर कहाँ मिलने की जगह कौन सी है? सिनाई पर्वत। आणि म्हणून सर्व इस्रायली लोकांना माहिती आहे की देव भेटण्याची जागा कोणती आहे सिनाई इसलिए पर्वत प्रियो हम देखते हैं कि एलिया के मन में भी यही आया कि अभी जैसे ये मेरा प्राण लेने के लिए पीछे पड़ी है, जैसे तो इसीलिए मैं क्या करूँगा, मैं परमेश्वर को जाके मिलूंगा। इसलिए वो भी उसी पर्वत पर, होरेब पर्वत पर वहां पर गया। आणि म्हणून एलियाच्या मनामध्ये आले जसे माझे प्राण घेण्यावरती आहे तर मी सुद्धा काय करीन होरी पर्वतावरती जाऊन मी देवाला भेटेल इसलिए प्रियो हम देखते हैं कि यहाँ पर कि एलिया ने जैसे मोसेस ने परमेश्वर के सामने गया, आणि जसं मोशे हा देवाच्या समोर और हम गेला यहाँ देखते हैं कि एलिया भी परमेश्वर के सामने गया। आणि आपण पाहतो की एलिया सुद्धा देवाच्या समोर गेला 11 वचन पर, आणि 11 वचन 11 वचन पढ़ो। त्याने त्याला म्हटले हाँ, त्याने म्हणे तुम्हें परमेश्वर ने कहा, तो इथून बाहेर निघून जा हाँ, पर्वतावर परमेश्वरासमोर उभा रहा परमेश्वर के सम्मुख पर्वत पर खड़ा हो जा। और वो परमेश्वर के सम्मुख हुआ। अगर आगे पढ़ो, तेव्हा पहा परमेश्वर जवळ जात असताना परमेश्वर से बाजू से होकर जा। त्याच्या समोरच तो हम ये देखते हैं कि होरेब पर्वत जहाँ परमेश्वर को मिलने के लिए जाने का, मिलने का ठिकान है। आणि होरेब पर्वत हे देवाला भेटण्याचं ठिकाण आहे हम भी एक दिन हमारे सिय्योन पर्वत पर जाने वाले हैं। आणि आपण सुद्धा एक दिवस सिनाई पर्वतावरती जाणार और आहोत उस सिय्योन पर्वत पर जाने के लिए आणि त्या सियोन पर्वतावरती जाण्यासाठी जहाँ हमारा स्वर्ग जिसे हम कहते हैं, हम जाने वाले हैं। आणि जिथं आपण ज्याला स्वर्ग म्हणतो जिथे आपण जाणार आहोत परमेश्वर को मिलने के लिए जाने वाले हैं, आणि आपण देवाला भेटण्यासाठी परमेश्वर को जाणार देखने आहोत के लिए जाने वाले आणि हैं। देवाला पाहण्यासाठी जाणार और आहोत उसे देखकर वापस रिटर्न आने वाले नहीं, आणि वहीं पर क्या होने वाले? रहने वाले। आणि फक्त त्याला पाहून आपण रिटर्न येणार नाही परंतु तिथेच आपण राहणार आहोत इसीलिए प्रभु हमें भी पृथ्वी पर भोजन देता है। आणि म्हणून देव सुद्धा आपल्याला काय करतो पृथ्वीवरती भोजन देतो हमें 2 प्रकार का भोजन देता है। आणि आपल्याला तो 2 प्रकारचं भोजन एक देतो भोजन है परमेश्वर का वचन, आणि एक भोजन आहे देवाचं जैसे वचन एलिया को रोटी और जल, ये 2 वस्तुएं दी। आणि जसं एलियाला भाकर आणि पाणी ह्या 2 वस्तू मैं दिल्या आपको बताती हूँ, इस्राएली लोगों की ये प्रथा है, आणि इस्रायली लोकांची एक प्रथा आहे किसी के भी सामने रोटी और जल देना। आणि कोणाच्याही समोर भाकर आणि पाणी देणं आपको मालूम है परमेश्वर ने कहा था कि जब तुम्हें मैंने मिस्र देश से बाहर निकाला तो ये तुम्हें जल और रोटी लेकर नहीं आए,
इसलिए मैं इनसे नाराज हूँ। इसलिए वो परमेश्वर उन मिद्यानियों से, अम्मोनियों से नाराज था। आणि देव म्हणाले, जेव्हा मी तुम्हाला मिस्र देशातून बाहेर काढले तेव्हा ही लोक तुम्हाला भाकर आणि पाणी घेऊन आले नाही, म्हणून देव इस्रायली लोकांशी आणि जे मिद्यानी लोकांसोबत नाराज होता। तो परमेश्वर हम यहाँ देखते हैं कि वहाँ का कानून है कि किसी के भी सामने परोसने की वस्तु कौन सी है, रोटी और जल। आणि तिथे नियम आहे की कोणाही समोर वाढण्याचं जे आहे ते भाकर आणि पाणी वाढायचं ये आहे प्रथा थी। आणि त्याची प्रथा तो होती। ये क्यों? ये इंसान की जरूरत है। आणि एका कारण ही मनुष्याची गरज क्योंकि आहे रोटी इंसान को जिंदा रखती है आणि जी भाकर आहे ती मनुष्याला जिवंत और पानी ठेवते भी इंसान को जिंदा रखती है। आणि पाणी सुद्धा मनुष्याला जिवंत ठेवतो रोटी के बिना इंसान जी सकता है, आणि भाकरीशिवाय मनुष्य जगू लेकिन शकतो पानी के बिना ज्यादा दिन तक जी नहीं सकता। आणि पाणीशिवाय तो जास्त दिवसपर्यंत जगू शकत नाही। मालूम हुआ? तो इसीलिए प्रियो पानी की जरूरत होती है शरीर को। आणि म्हणून प्रियांनो पाण्याची गरज असते शरीराला। इसीलिए प्रियो परमेश्वर ने मनुष्य को खाने के लिए रोटी और पानी दिया है। आणि म्हणून प्रियांनो देवाने मनुष्याला खाण्यासाठी भाकर आणि पाणी दिलेलं और आहे। अगर आत्मिक रीति से हम इस वचन को देखेंगे तो वो है वचन। आणि जर आपण रोटी परमेश्वर का वचन है आणि जर आपण आत्मिक रीतीने या वचनाला पाहिलं तर जी भाकर आहे ती देवाचं वचन आहे और पानी परमेश्वर का वचन है। आणि पाणी हे देवाचं वचन आहे। इसीलिए जब तक आप परमेश्वर के पवित्र पर्वत सीनो, अभी ये लोग को तो मालूम है, इनको मालूम है कि परमेश्वर कहाँ मिलेगा, इसराइलियों को मालूम है परमेश्वर कहाँ मिलेगा, आणि इस्रायली लोकांना माहित आहे की देव कुठे भेटेल सिनाई पर्वत। आणि सिनाई इसका दूसरा पर्वतावर नाम है होरेब पर्वत। आणि याचं दुसरं नाव आहे की होरेब अभी पर्वत। आपको मालूम है आप लोग कहाँ जाने वाले, आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही लोक कुठे कौन से जाणार देश आहात में जाने वाले, आणि कोणत्या देशामध्ये जाणार आहात। सियोन। सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश। जैसे सिनाई पर्वत का नाम जैसे होरेब है, आणि जसं सिनाई पर्वताचं नाव होरेब आहे वैसे ही स्वर्ग का नाम भी सियोन है। आणि तसं स्वर्गाचं नाव सुद्धा सियोन आहे। सियोन जो नाम का अर्थ है परमेश्वर का घर। आणि सियोन नावाचा अर्थ आहे देवाचं घर। तो परमेश्वर का घर कहाँ है? स्वर्ग में। आणि देवाचं घर कुठे आहे? स्वर्गामध्ये। आपको समझ में आया? आणि तुम्हाला तो समजलं? इसीलिए हमें भी मालूम है हमें वहाँ पहुँचना है, आणि म्हणून आपल्याला सुद्धा माहिती आहे की आपल्याला हमें तिथे वहाँ पोहोचायचं रहना आहे है, आणि आपल्याला तिकडे हमें राहायचं वहाँ आहे टिकना है। आणि आपल्याला तिथे तो टिकायचं आहे। इसीलिए परमेश्वर हमें एक ऐसा अन्न देता है, वो है उसका वचन, आणि म्हणून देव आपल्याला एक असं अन्न देतो जे आहे त्याचं वचन जो हम खाकर जिंदा रहते हैं। आणि जे आपण खाऊन आपण जिवंत राहतो। और तो इसीलिए हमें वचन ज्यादा सुनना है, ज्यादा पढ़ना है, ज्यादा ध्यान देना है। आणि म्हणून आपल्याला जास्त वचन ऐकायचं आहे, जास्त वाचायचं आहे आणि लक्ष सुद्धा द्यायचं और आहे। दूसरा भोजन है, आणि दुसरं भोजन आहे वो है जो प्रभु यीशु का देह, आणि ते आहे प्रभू येशूचं प्रभु देह यीशु का रक्त, आणि प्रभू येशूचं रक्त जो हम खाने से कभी मरते नहीं परंतु हमें अनंत जीवन रहता है। आणि जे आपण खाल्ल्याद्वारे आपण कधी मरत नाही परंतु आपल्यामध्ये सार्वकालिक जीवन इसलिए जब राहतं। हम ये भोजन करते, प्रभु यीशु का देह खाते, प्रभु यीशु का लहू पीते, तो हम मसीह के राज्य में हम चलते हैं। आणि म्हणून जेव्हा आपण प्रभूचं देह खातो त्याचं रक्त पितो तेव्हा आपण ख्रिस्ताच्या राज्यामध्ये और हम चालतो। चल चल कर हमारी कितनी आयु है, जैसे ये लोग 40 दिन तक चले, है ना, तो हम कितने, अभी हमारी कितनी आयु होती है? प्रभु ने 80 साल, कितना साल आप जीना चाहते हो? लोगों का उतना साल में कन्फेशन करके हो। हाँ, आपके लिए जितना साल 80-90 साल आप जीना चाहते हो, फिर पहुंचोगे आप प्रभु के पास या रैप्चर, आणि किंवा रॅप्चर जो भी उसकी। तो इसीलिए प्रियो पहुंच चल कर, तो ये भोजन आपको क्या करता है मालूम? परमेश्वर तक लेके जाता है। आणि म्हणून हे जे भोजन आहे ते तुम्हाला देवापर्यंत घेऊन परमेश्वर जातं। का वचन और प्रभु भोजन, ये दो ऐसे अन्न प्रभु ने आपको दिए हैं जो आपको परमेश्वर के सम्मुख खड़े करते हैं। आणि देवाचं वचन आणि देवाचं जे प्रभु भोजन आहे हे दोन अन्न तुम्हाला देण्यात आलेले आहे जे तुम्हाला देवाच्या समोर उभे इसलिए यीशु करतात। ने कहा जो मेरा मांस खाएगा, जो मेरा लहू पिएगा, वो कभी नहीं मरेगा, उसमें अनंत जीवन रहेगा। आणि म्हणून येशू म्हणाले जो कोणी माझा देह खाईल आणि जो कोणी माझं रक्त पिईल त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन राहील। प्रभु ने मालूम है, प्रभु को मालूम है हमें रोटी की जरूरत है, हमें पानी की जरूरत है। आणि प्रभूला माहिती आहे की आपल्याला भाकरीची आणि पाण्याची गरज अगर आहे। हम रोटी और रोटी नहीं खाएंगे, हम पानी नहीं पीएंगे तो हम मर जाएंगे। आणि जर आपण अन्न खाणार नाही किंवा पाणी जर आपण प्यायलं नाही तर आपण मरून इसलिए जाऊ। यीशु ने उसका खुद का देह दिया जो हम खाकर आज जिंदा है। इसलिए आज हमें कितने साल मसीह में हुए? कितने साल? 12 साल। तुमको 12, 15 हा ना, तुमची वय, तुम्ही किती वर्ष झाली ख्रिस्तानी हो? 12, अजून 12, बरोबर आहे?
हे आता ते तर जन्मापासून ख्रिश्चन आहे, पण तरी बप्तिस्मा आता ख्रिस्तामध्ये घेतला आहे म्हणून. तर प्रत्येक तुम्ही जे जन्म घेतला आहे ख्रिस्तामध्ये, तुम्ही जेव्हा येशूला ग्रहण केलं, येशू माझा देव, और आपने जब यीशु मसीह को स्वीकार किया, तेव्हापासून तुम्ही ख्रिस्तात आहात. और तब से आप लोग यीशु मसीह में हो, तेव्हापासून और तब से तर तुम्हाला जिवंत अजून तुम्ही ख्रिस्तात आहात और एवढ्या वर्षापासून. और इतने सालों से आप लोग मसीह में हो, तुम्हाला माहिती आहे जिवंत तुम्हाला कोणी ठेवले ख्रिस्तात? और आपको जीवित किसने रखा है? मसीह में. हे येशूचं प्रभुभोजन तुम्ही खाता ना, और जो यीशु मसीह का प्रभु भोजन आप लोग लेते हो देह आणि रक्त खाता, और देह और लहू पीते हो, त्याच्याद्वारे अजूनपर्यंत तुम्ही ख्रिस्तात आहात. आणि म्हणून तुम्ही अजून ख्रिस्ताला सोडलं नाही, अजून तुम्ही ख्रिस्ताच्या मार्गावर चालताय. आणि चालत 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 हे घेऊन तुम्ही चालत चालत एक दिवस तुम्ही येशूच्या समोर या. और उसके बाद अभी तक आप मसीह के राज्य में हो, उसके राज्य में आप लोग चलते हो, और इसी प्रभु भोजन को लेकर आप लोग उसके पास पहुंचोगे. अभी यहाँ तो यीशु परमेश्वर ने उससे बातें की. आणि इथं देव त्याच्यासमोर बोलला, हे एलिया तेरा यहाँ क्या काम है? आणि हे इथे तुझे इथं काय काम आहे? आणि स्तुती वाचतो ऐसा आवाज नाही आएगा. आणि देवाची स्तुती हो की तुम्हाला असा आवाज हे येणार म्हणताना नाही. तुझं इथं काय काम आहे असं देव बोलेल का तुला? मला बोले हे तुझं काय काम आहे इथं ऐसा बोलेगा? नहीं ना. हमको दरवाजे पे पहुंचते ही क्या आवाज आएगा? आणि आपण दरवाजावरती पोहोचताच आपल्याला काय आवाज येईल? हाँ है ना, दरवाजा खुलेगा. आणि दरवाजा खुलेगा. उघडला आम आणि मेरे अच्छे विश्वासियों के दास आणि माझ्या चांगल्या विश्वासयोग्य दासा आणि जो आज तो विश्वसनीय रहा. आणि तो थोडक्यामध्ये का नाही पण तो विश्वासयोग्य राहिला. सही है. यही तो एक जुना करार नया करार में थोड़ा सा चेंज है. आणि हे जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये आगे हम देखते हैं कि आणि प्रभु ने उसको काम दिया, पुढे आपण पाहतो की देवाने त्याने काम दिलं. हमें भी काम दिया है. इस संसार में बहुत सारा काम है, लेकिन अभी हमारा एक वचन नहीं है. लेकिन कहने का उद्देश्य प्रियो, आज हमारा परमेश्वर ने हमें भी भोजन दिया है आणि सांगण्याचा उद्देश दिला की आज सुद्धा आपल्याला भोजन देण्यात आले उसी में आहे चलने के लिए. आणि ख्रिस्तामध्ये उसी में हम चालण्यासाठी. चलते रहे. आणि आपण ख्रिस्तामध्ये चालत जैसे आहोत. ये इसे पहुंचने के लिए, परमेश्वर तक पहुंचने के लिए 40 दिन लगा, वैसे ही हमें भी कितने साल लगेंगे, उतने साल तक. जैसे अगर आप मोसेस का उदाहरण लोगे, मोसेस भी 40 वर्ष अननोन मतलब एक साइलेंट लाइफ जिया मिडियन में, कुछ भी नहीं. लेकिन उसके बाद उस 40 साल के बाद जो परमेश्वर ने उसको कॉलिंग दिया 80 साल की उम्र में, आणि त्या 40 वर्षानंतर जेव्हा देवाने त्याला 80 वर्षामध्ये बोलावणं केलं, तब 80 साल की इस उम्र में फिर 120 साल यानी वापस उसकी 40 इयर्स उसकी सेवा थी. आणि 80 वर्षानंतर 120 पर्यंत म्हणजे 40 वर्षांपर्यंत त्याची सेवा होती. तो ये है ना 40 साल उसने सेवा की. आणि 40 वर्षांपर्यंत त्याची सेवा परमेश्वर के केली. साथ वो चला, आणि तो देवाच्या सोबत चालला. परमेश्वर के सामने हुआ. आणि तो देवाच्या सोबत झाला. मतलब इसे है ना, अगर हम देखेंगे तो मोसेस का भी एनकाउंटर हुआ और परमेश्वर का सामना हुआ, और आज एलिया का भी परमेश्वर के साथ एनकाउंटर हुआ, सामना हुआ. एनकाउंटर मतलब सामना जाते थे पुलिस वाले तो एनकाउंटर कर देते है ना. वैसे हमारा पुराना जुना मनुष्य को परमेश्वर मार कर हमें मसीह में नई उत्पत्ति बना देता है परमेश्वर. आणि देव सुद्धा काय करतो, आपलं जे पुराणं जुनं जे मनुष्यत्व आहे त्याला मारून तो आपल्याला ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती यही करतो. काम प्रभु का भोजन भी करता है. आणि हे जे काम आहे ते देवाचं भोजन सुद्धा इसलिए करतात. प्रियो, प्रभु का भोजन हमारे लिए जो रखा है, एक दो बातें हमेशा एकदम केयरफुली करना. एक, प्रभु का वचन कभी मिस नहीं करना, बहुत ध्यान से सुनना, क्योंकि ये आपको जिंदा रखता है मसीह में. आणि देवाचं जे वचन आहे तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण हे तुम्हाला ख्रिस्तामध्ये जिवंत ठेवतात. इसलिए कभी प्रभु का वचन मिस नहीं करना. आणि म्हणून कधी देवाचं जे वचन आहे त्याला मिस करू और दूसरा, नका. प्रभु भोजन कभी हमारा चुकना नहीं देना, मिस होने नहीं देना. आणि दुसरं जे प्रभुभोजन आहे त्याला कधी तुम्ही चुकून क्योंकि देऊ ये नका. आपको मसीह में बनाए रखता है. आणि हे तुम्हाला ख्रिस्तामध्ये बनवून ये ठेवतात. दोनों जो वचन और प्रभु भोजन प्रभु के सामने ले जाता है. आणि हे दोन्ही देवाचं वचन आणि प्रभुभोजन हे देवाच्या समोर घेऊन और जातात. आपको स्वर्ग में रहने देगा. आणि ते तुम्हाला स्वर्गामध्ये राहू देईल. इसलिए प्रियो, प्रभु भोजन देते समय भी हमें बहुत ख्याल से रहना, आणि म्हणून प्रियांका प्रभुभोजन देताना आपल्याला खूप काळजीपूर्वक आदर करायचं के आहे. साथ, रिस्पेक्ट के साथ आणि आदरासोबत आणि रिस्पेक्ट देऊन और प्यार करते हुए, धन्यवाद का बलिदान चढ़ाते हुए उसे खाना है. आणि प्रेम करून आणि धन्यवादाचं बलिदान सर्व ते आपल्याला खायचं आहे. लेकिन मैं आपको एक छोटा सा भी, इसमें वचन में नहीं था, लेकिन मैं आपको बता रही हूँ कि जब भी उसने रोटी खाई, आणि जेव्हा त्याने ही भाकर पाणी खाल्ली प्यायला. आणि तो पाणी प्यायला वो सोया. आणि तो झोपला.
उसे आराम मिला। आणि त्यांना आराम भेटला. जब आप वचन सुनते हो, आणि जेव्हा तुम्ही वचन ऐकता, जब आप प्रभु भोजन खाते हो, आणि जेव्हा तुम्ही प्रभुभोजन खाता, आराम मिले। आणि तुम्हाला सुद्धा आराम भेटतो. ये हमेशा याद है। आणि हे नेहमी लक्षात ठेवा. वचन और प्रभु भोजन खाते हमेशा खाना। आणि म्हणून वचन आणि प्रभुभोजन तुम्ही नेहमी घ्या. हालेलुया। हालेलुया. हम प्रभु भोजन में भाग लेंगे, आणि आपण प्रभुभोजनामध्ये भाग पहले घेऊ. प्रेयर कर लेंगे, आणि आपण पहिले प्रार्थना आगे करूया. बंद करेंगे, प्रार्थना करेंगे। आणि डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आई हूँ। प्रभु एलिया को परमेश्वर के सामने खड़ा करने के लिए प्रभु आपने उसे रोटी और पानी दिया प्रभु। पवित्र पिता वो भी एक बार नहीं 2 बार दिया प्रभु, और पहली बार खाकर उसके शरीर को आराम दिया, दूसरी बार तुमने उसके आत्मा को और शरीर में इतना बल दिया कि वो सीधा पिता आपके सामने खड़ा रह पाया। इसलिए वैसे ही प्रभु तुमने भी हमें वचन दिया है और प्रभु भोजन दिया है, जिसे हम खाकर प्रभु हम आराम पाते हैं और तेरे सामने आने का हमें लिया होता है। नहीं तो प्रभु हमें कोई लायकी नहीं है प्रभु, कोई योग्यता नहीं, लेकिन प्रभु हमें आज इसमें भाग लेने के द्वारा तेरे सामने हे अब्बा, हे पिता, मेरे पिता, मेरे राजा, ये बोलने के लिए हमें हक मिलता है, हमें अधिकार मिलता है, हमें पापों की क्षमा मिलती है, हमें जीवन मिलता है, और स्वर्ग का द्वार हमारे लिए खुला रहता है। और जब हम पहुँचेंगे, तू यहाँ क्यों आया, ये नहीं बोला जाएगा, यहाँ क्या काम, ऐसा भी नहीं बोला जाएगा, परंतु हम कानों में यही सुनाई देंगे कि मेरे अच्छे विश्वसनीय दास, आ मेरे आनंद में शामिल हो। तो प्रभु पवित्र पिता हम धन्यवाद देते हैं, कितना अच्छा उपाय तुमने किया, जैसे यहोवा ने उसके दास के लिए किया, वैसे ही यीशु ने हमारे लिए किया। हम धन्यवाद देते हैं इस उपाय के लिए। सचमुच यहोवा उपाय करने वाला परमेश्वर, धन्यवाद धन्यवाद। और हमने आपसे उपाय नहीं मांगा था, लेकिन आपने स्वयं ये उपाय कर दिया, इसलिए कोटि कोटि धन्यवाद है यीशु के नाम से।